आज 12 डिसेंबर माझा बाप हिरावून नेलेली तारीख कधीच विसरू शकत नाही. 12 तारीख आज वर्षभरा माझ्या बापाचं. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्याला गुड इव्हिनिंग. कार्यक्रमाला आलतो इकडं मनोज भाऊ बरोबर. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज 12 तारीख म्हणजे 12 डिसेंबर. तर माझ्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे. का तर गेल्यावर वर्ष झालं आमच्या भाऊला तारखेनुसार. आज तर वर्ष झालं भाऊला. आज बरोबर 12 तारखेला आमचं भाऊ एक्सपायर झालं होतं. मला लय आठवत होतं त्या गोष्टीचा. सकाळी मला बोललं, रात्री अक्षरशः मी देवाशपथ खोटं नाही सांगत, एवढं मला स्वप्न पडलं. भाऊ म्हणायचं मामा आंघोळीला पाणी दे. मला कधीच नाही पण रात्री स्वप्नात झालं आणि म्हणलं मामा मला आंघोळ करायची, आंघोळीला पाणी दे. तर मला हुबेहूब भाऊ तसं बनेल काढून उंबऱ्यात बसलेलं, पळपुटावर बसलेलं, त्या जुना पळपुट होता त्याच्यावर आंघोळ करायचं बसून, त्याच्यावर बसलेलं केलेलं मला भाऊ तसंच दिसते ते. रात्री मला लय वाईट वाटलं. दिवसभर बी व्हिडिओ मला एका मित्राचा फोन आला, योगेश भाऊ तुमच्या भाऊला वर्ष झालं तर व्हिडिओ बनवा तुम्ही, म्हणून मी आता बनवायला लागले. तर आज बरोबर वर्ष झालं. आज वर्षभरा सकाळी लवकर पहाटे उठून पुण्याला चाललो होतो. भाऊला म्हणलं मी मनोज भाऊ बरोबर गाण्याला चाललो, जाऊ का? तर म्हणलं जा. लवकर 4 वाजता उठलो होतो. मी म्हणलं तुम्हाला बरं आहे का? तर म्हणलं माझी नको काळजी करू, बरं आहे मला. मग सकाळी 4 वाजता उठलो, पाणी ठेवलं, आंघोळ केली. मला म्हणलं मामा, म्हणलं माझी संडास कधीच नाही पण माझी संडास बाथरूम जरा झाली आणि थोडीशी झाली. तर आमच्या भाऊनं संडास झाल्यावर थोडीशी संडास केली होती, पुसून करून कॅरी बॅगमध्ये कपडा ठेवला होता. मला म्हणलं हे एवढं बाहेर टाक. आणि एवढं स्वच्छ आमचं भाऊ होतं. तर त्याच गोष्टीचा मला आठव झाला. आज वाईट वाटलं. आणि आज वर्षभराची गोष्ट आहे. सकाळी आंघोळी झाल्यावर भाऊला म्हणलं जाऊ का? मी भाऊ मला चांगलं बोललं, जा म्हणलं. बहीण होती घरीच. मग चौफुल्यापर्यंत गेलो. मला म्हणली, मग आमची एक भाऊकीतली बाई वारली होती त्या दिवशी, त्यांना सावडलं होतं. आमचं भाऊ वारलं त्या दिवशी. मग माणसं सावडून करून आली. बहीण पण आमची थांबली होती, म्हणली उद्याची जायची ते आज जाती, परवा दिवशी जाती म्हणली, मी आजचे दिवस थांबती. मग सावडून आली. भाऊनं आमचं ज्या दिवशी भाऊ एक्सपायर व्हायचं होतं 10:30 वाजता सकाळी, गुरुवार दिवस होता, 12 तारीख होती. आणि भाऊ नेहमीप्रमाणे कपडे काढली. भाऊनं बाहेर गेलो उंबऱ्यातनं बाहेर. बहिणीला म्हणलं आंघोळ, हाताने आंघोळ केली, दात घासलं, तोंड धुलं, आंघोळ केली हातानं. चुलत बहिणीनं चोळून आंघोळ घातली. परत भाऊ आंघोळ करून मनाने घरात आलं, उंबऱ्यावरून असं चही करून. आईला म्हणलं चहा करून दे. बहिणीनं आईनं चहा करून दिला. बिस्किट एक खाल्लं आणि म्हणलं गरा कर. तुम्हाला तर माहिती आहे भाऊला गरा आणि भजी लय आवडायचं. वर्षभर मी गरा आणि भजी खाल्ली नाही. आणि आलं चहा, बिस्किट एक बिस्किट आणि चहा खाल्लं. तेवढ्यातनं म्हणलं मामा कुठे? तर ती म्हणली तुम्हीच भाऊ, म्हणले सकाळी जावा. आणि असं माळावद्याच्या घराला असं करून बघितलं, घराकडं म्हणलं भाऊच्या पोटात घरा गेला नाही. तिथून आमच्या चुलत भाऊच, मी गाडीत मनोज भाऊच्या गाडीत झोपलो होतो मागं, मला गाडी सहन होत नाही, उलट्या होती त्या म्हणून. आणि मग पोरांकडं फोन आला. मी गाडीत असं झोपलेलो होतो मागं, लवकर उठलो होतो म्हणून. मग पोरांनी मला मनोज भाऊनं पोरांनी काय माहिती सुन दिलं. आम्ही 5-6 जण होतो. मग चौफुल्यातनं गाडी महागारी आली. असं झालं म्हणून 10-10:30चा टायमिंग होता. गुरुवारचा दिवस, आज तारीख 12. मग इंदापुरात आल्यावर मला जागा आली. म्हणलं मनोज भाऊ आपण महागारी का चाललोय? तर म्हणलं तिथे अडचण आली म्हणून महागारी चालली. तिथले गाणी होती, ते कार्यक्रम होता, ते कॅन्सल झाला आहे म्हणून महागारी चाललोय. म्हणलं झालं असेल, ठीक आहे. मग आंबाडमधून गाडी वळली. म्हणलं मनोज भाऊ इकडं कसं काय चालली? माझी तर गाडी कोरडत आहे. तर काय नाही म्हणलं, आम्ही तुमच्या घरनं जाऊ असंच. मग 4 किलोमीटर आमचं घर राहिल्यावर माझ्या पोटात जरा खरखरा आला. जरा थोडं खरखराच आला. पण आपण अपशकुल्याने कसं काय बोलायचं म्हणून मी काहीच बोललो नाही.
घरापाशी गेलो तर सगळी घराच्या कडेनं माणसं होती. घराजवळ केल्यावर कळलं की भाऊचं असं असं झालेलं आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सकाळी भाऊ चांगलं मला बोललं केलं, आणि असं कसं झालं. मला मित्रांनी सांगितलं, योगेश भाऊ तुम्ही आज व्हिडिओ बनवा, आज तुमच्या भाऊची तारखेनुसार पुण्यतिथी वर्ष सरात झाल्यावर. पण काका म्हणलं पुण्यतिथी घालायची नाही, पण मी शक्तीनुसार पुढच्या वर्षी फोटोला हार घालून नुसतं भजन तर करीन, हार तर घालीन. भाऊ तुमच्या आत्म्याला शांती लावो. तुमच्या आशीर्वादानं घर झालंय होतंय. पुढच्या वर्षी मी नक्कीच बोर घेईन. माझ्या सर्व फॅमिलीची मला साथ आहे, आई वडिलाचा आशीर्वाद आहे. नक्कीच चांगलं होईल. आणि व्हिडिओ बनवा म्हणून मी बनवायला लागले. आज मला आठवण झाली. सकाळधरण मला म्हणलं आजचा दिवस गेल्या वर्षी ह्या दिवसात काय होत, वाईट वाटलं. आज भाऊला वर्ष बरोबर झालं, तारखेनुसार वर्ष जरा झालं, पण आज तारखेनुसार वर्ष झालं. आज 12 तारीख माझ्या आठवणीतली, 12 डिसेंबर. दरवर्षी येणारी तारीख माझ्या आठवणीतली आहे. ह्या तारखेत माझा बाप राहून मित्र तुमच्या साथीनं संगतीनं सगळं होते. पण आज माझ्या बापाचा आठवण म्हणून मी व्हिडिओ बनवतो.